ही आपण मेथी वडी बनवलेली आहे, पाहू शकता. अगदी कुरकुरीत झाली आहे आणि एकदम कमी वेळेमध्ये. सध्या आपल्याकडे मेथी खूप उपलब्ध असते, तर आपण अशा प्रकारच्या वड्या बनवू शकतो. नक्कीच ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नक्की ट्राय करा. ह्या वड्या खूप सुंदर, टेस्टी आणि खूप अशा कुरकुरीत बनलेल्या आहेत. मी तुम्हाला एक अशी फोडून दाखवते. हे पाहू शकता. अगदी आपल्याला अलगदपणेही फुटत आहे आणि टेस्टलाही खूप सुंदर आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्कीच ट्राय करा. नमस्कार. आज आपण मेथी वडी बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही मेथी घेतली आहे. मेथी आपण अशी देठ तोडून घेतलेली आहे आणि ही स्वच्छ धुवूनही घेतली आहे. आता आपल्याला ही मेथी कट करून घ्यायची आहे. ही मेथी आपल्याला कट करायची आहे. अगदी आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जेवढी बारीक करता येईल मेथी तेवढी बारीक करा. अशी आपल्याला मेथी एकदम बारीक करून घ्यायची, पाहू शकता. आता ही सर्व मेथी मी अशी बारीक करून घेते. ही सर्व मेथी आपण अशी बारीक करून घेतलेली आहे. इकडे आपण आता हे 1 वाटी बेसन पीठ घेतले. यामध्ये घालायचं आपल्याला ही हळदी पावडर. यामध्ये घालायचं आपल्याला हे चवीनुसार मीठ. हे जिरं पावडर. यामध्ये घालायचं 1 चमचा हे तीळ. पांढरे तीळ घ्या, म्हणजे कॅल्शियमची यामध्ये खूप जास्त मात्रा असते, म्हणून आपण 1 चमचा यामध्ये तीळ वापरलेले आहेत. यामध्ये हे लाल तिखट. हे हाताने मिक्स करून घ्या. यामध्ये आता थोडंसं पाणी घाला. हे मिक्स झालंय आपलं. आता यामध्ये थोडंसं पाणी घाला. असं हे आपलं पीठ मळून घेतलेलं आहे. आता हे असं थोडंसं मिक्स करा. यामध्ये तुम्हाला जर थोडंसं बेसन पीठ किंवा रवा घालायचा असेल तर तुम्ही आणखीन घालू शकता, खालच्या साईडने जर तुमचं ओलं पीठ राहिलं असेल तर. हे माझं एकदम बरोबर झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं आहे आणि याला असं थोडंसं आपल्याला हाताला तेल लावायचं आणि अशा पद्धतीने असा हा पिठाचा गोळा बनवायचा आहे. आपण ही अशा पद्धतीने मेथी आणि बेसनाची वडी बनवून घेतलेली आहे. आता ही आपल्याला उकळायला ठेवायची आहे आणि नेहमी बनवत असताना तुमचं म्हणजे ज्या प्रकारे स्टीमर किंवा चाळणी ज्या आकाराची आहे किंवा मोठ्या आकाराची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने छोटंही बनवू शकता. आता हे आपण उकडायला घालूयात. इकडे आपण उकडण्यासाठी हे स्टीमर ठेवलं आहे. आता याला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. आता ही आपण अशी उकडायला ठेवूयात. पाहू शकता अगदी ह्याच आकाराची झालेली आहे. आता यावरती झाकण ठेवूया. यावरती हे झाकण ठेवूया. मीडियम गॅसवरती आपण याला आता 10 मिनिटं असं उकडून घेणार आहोत. हे आपलं उकडून झालेलं आहे, पाहू शकता. आता हे आपण काढून पाहूयात. आता ही वडी आपली उकडली आहे किंवा नाही हे समजण्यासाठी तुम्ही हात लावू शकता आणि हाताला अशी बिलकुल चिकटणार नाही, किंवा हा काटा चमचा घ्या आणि यामध्ये असं म्हणजे या चमच्याला पण अशी बिलकुल चिकटलेली नाही, म्हणजे पूर्णपणे उकडून झालेली आहे, पाहू शकता. आता ही आपण काढून घेऊया. ही उकडून घेतलेली वडी आपली अशी थंड झालेली आहे.
आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला असे काप पाडून घ्यायचे. हे बघा, तुम्हाला जसे हवे तशा साईजमध्ये तुम्ही पाडू शकता, पण ही थंड झाल्याच्या नंतरच कट करायची वडी, म्हणजे छान अशी कट होते. हे बघा, अशी कट करून घ्यायची. आपल्याला कट करून घेऊयात आपण. अशा सर्व वड्या आपण अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता ही आपण तळून घेऊयात. ही वडी तळण्यासाठी कढाई ठेवली आहे आणि कढाईत तेलही घातले. आता आपण हे तळून घेऊया. हे तेल गरम झालं आहे. आता आपण यामध्ये ही वडी घालूया. ही आपली अशी वडी तळून झालेली आहे. हे असं पूर्ण तेल याचं निथळून घ्यायचं आणि वडी बाहेर काढून घ्यायची. यामध्ये आपल्याला हे वड्या काढून घ्यायच्या. हे आपण वड्या तळून झालेल्या आहेत. मी ह्या थोड्याशा डार्क काढलेल्या आहेत, पाहू शकता. आता हे आपण काढून घेऊयात. ह्या आपण आपल्या तळून झालेल्या आहेत वड्या, काढून घेऊयात. हे पण आपण काढून घेऊयात. ही आपण बनवली आहे मेथी वडी, पाहू शकता. अगदी छान आणि कुरकुरीत झालेली आहे.